उद्योजक मित्रांनो नमस्कार. उद्योजक मित्रांनो, तुम्हाला हे माहीत आहे का? गोल सेटिंग इज अ रिअली गेम चेंजर फॉर MSME बिझनेस ओनर्स. मित्रांनो, तुम्ही बिझनेस करत असाल आणि जर तुम्ही तुमचे गोल सेट केलेले नसाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही जस्ट प्रवास करताय पण तुम्हाला जायचं कुठं माहीतच नाही. तर मित्रांनो, गोल सेटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचे 3 फायदे मी शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये जो फायदा नंबर 1 जो आहे ना, त्याचा फायदा काय होतो, याच्यामुळं तुमची इट गिव्ज यू क्लॅरिटी अँड फोकस. तर मित्रांनो, जर तुमचं गोल सेट केलेलं असेल त्याच्यामुळे तुम्हाला फायदा असा होतो की तुम्हाला एकदम क्लॅरिटी असते की मला एक्झॅक्टली इयर ऑन इयर कुठे जायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घ्या की तुम्ही बिझनेस करत आहात आणि जर तुम्ही ठरवलेलं असेल की मला साधारण 1 वर्षामध्ये मला साधारण 20% ग्रोथ करायची आहे. तर त्याच्यामुळे फायदा काय होतो की तुम्ही दर क्वार्टरला तुम्ही रिव्ह्यू करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही हे मेजर करू शकता की समजा मी आता 2 कोटी करत आहे आणि मला पुढच्या वर्षी समजा 20% ग्रोथ करायची, तर मला साधारण 2.5 कोटी करायचं आहे. तर मला किती क्लायंट ॲड करायला लागतील, काय करायला लागेल, त्यानुसार मग तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजी चॅनलाइज करू शकता. त्याच्यानंतर फायदा नंबर 2 आहे. त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, इट गिव्ज बूस्ट, तुमचं मोटिवेशन आणि प्रॉडक्टिव्हिटी खूप बूस्ट होते. तर याचं डिटेलमध्ये तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर काय होतं की तुम्हाला जेव्हा माहीत असतं की माझं गोल हे आहे, मला इथं पोचायचं आहे, त्यामुळे तुम्ही काय करता की तुम्ही त्या अँगलनी काम करत असताना तुम्हाला एकदम क्लॅरिटी असते आणि तुम्ही मग खूप मोटिवेटेड असता ते गोल अचीव करण्यासाठी. आणि ते गोल अचीव करण्यासाठी तुम्ही मेजर करत असता आणि त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही तुमची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती खूप चांगली राहते. जसं आपण मग उदाहरण दिलं की तुम्हाला समजा 20% ग्रोथ करायची आहे, तर त्या अँगलने तुम्ही फॉर एक्झाम्पल 20% बिझनेस ग्रोथ करायची असेल तर मला साधारण 10 क्लायंट ॲड करायचे आहेत. तर जेव्हा तुम्ही रिव्ह्यू करता की मला आता 10 क्लायंट ॲड करण्यासाठी या फायनान्शियल इयरमध्ये मला क्वार्टरली समजा पहिल्या क्वार्टरमध्ये 2 क्लायंट, दुसऱ्या क्वार्टरमध्ये 3 क्लायंट, चौथ्या क्वार्टरमध्ये असं तुम्ही जर सगळं प्रॉपरली प्लॅनिंग केलेलं असेल तर त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही मोटिवेटेड असता आणि तुम्ही ते प्रॉडक्टिव्हिटी मेजर करत असता आणि त्याच्यामुळे मग तुम्ही प्रॉपरली मोटिवेटेड राहता आणि तुम्ही प्रॉडक्टिव्हिटी त्याची तुमची चांगली राहते. त्याच्यानंतर जो फायदा नंबर 3 आहे, त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मेजर करत असता, त्यामुळे तिथे तुम्हाला ट्रेसेबिलिटी राहते आणि तुम्ही प्रॉपरली काम करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही जर खरोखर तुमचं काही गोल नसेल तर मी तर तुम्हाला असं उदाहरण देईन की तुम्ही एक कार ड्राईव्ह करताय आणि तुम्हाला कुठे जायचं हे माहीतच नाही आहे आणि तुम्ही जस्ट तुमची एनर्जी आणि टाईम वेस्ट करताय. तर उद्योजक मित्रांनो, गोल सेट करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी तर तुम्हाला आव्हान करेन की तुम्ही आजच तुमचं गोल सेट करा, तुमचं गोल लिहून काढा आणि त्या अँगलनी तुम्ही प्लॅन करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला असे वेगवेगळ्या सिक्रेट्स नेहमी भेटतील. धन्यवाद.